आणि आता आपण जाणार आहोत. काल रात्री किती वेळाने आले, बाळाला घेऊन प्रवास केलाय, ट्रेनिंग केलंय बरं का. आणि तरी आज सकाळी आणि सगळेजण आपल्या आपल्या परत याच्यावर येत. तर त्यातलंच अर्चिता किड मॅडम जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. योग शिक्षिका आहे आणि आज आपल्या मूल्यांमध्ये एक मूल्य वाढणार आहे. कारण आपण मूल्यवान होणं गरजेचं आहे. मूल्यवान वस्तू स्वतः जवळ ठेवण्यापेक्षा त्या आपण स्वतः इतकं मूल्यवान व्हायला पाहिजे की आपल्या जवळ आलेले लोक मूल्यवान व्हायला पाहिजेत. आपल्या जवळ एखादी छोटी वस्तू सुद्धा तुम्हाला ती मूल्यवान वाटायला पाहिजे, व्हायलाच पाहिजे. ह्याच्यासाठी धडपड असते की शतायुषीची. आणि याच्यातलं हे व्यक्तिमत्व, वैद्यताई हे व्यक्तिमत्व तुमची मूल्य वाढवण्यासाठी काम करतात. तर जोरदार क्लॅप करू. आठवड्याची सुरुवात आहे, सोमवार आहे, फुल आठवडा आपल्याला एनर्जेटिक घालवायचा आहे. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेतोपर्यंत आपण एनर्जेटिकच पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल झोपेचं काय, झोपेत पण आपल्याला ती एनर्जी कामी यायला पाहिजे रिपेरीसाठी. त्याच्यासाठी आजच्या स्पीकर येणार आहेत. जोरदार क्लॅप करू. सुमित सर म्यूट करा, ऑल म्यूट. येस ताई. अर्चिता अनम्यूट कर. ओके, गुड मॉर्निंग सगळ्यांना. छान एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर रोज आपण एक्सपिरियन्स ऐकतो. ते एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते का, की प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स हे असतातच. मग ते फिजिकल असो, मेंटल असो, सोशल असो किंवा फॅमिली असो, प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम्स हे असतातच. आणि प्रत्येकाला वाटत असतं की या प्रॉब्लेम्स मधून मला बाहेर पडायचं आहे. पण फक्त बाहेर पडायचं आहे असं वाटून चालणार आहे का? फक्त नाहीये. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं? त्याच्यासाठी स्वतःला बदलावं लागतं. हे जे आयुष्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स आलेले आहेत ते कशामुळे आलेले आहेत? की आजपर्यंत आपण जसं वागतोय, ज्या पद्धतीनं विचार करतोय, ज्या पद्धतीनं आपण खातोय, ज्या पद्धतीनं आपलं आचरण आहे, त्या पद्धतीचं लाईफ आपल्याला आलेलं आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या अडचणी कुणी क्रिएट केलेल्या आहेत? तर कुठंतरी आपणच त्याला जबाबदार असतो. मग आपल्या आयुष्यातल्या ह्या जर अडचणी बाहेर काढायच्या असतील तर सगळ्यात महत्वाचं असतं की स्वतःला हे बदलावं लागतं. कारण स्वतः बदलल्याशिवाय आपलं आयुष्य कधीच बदललं जाणार नाहीये. आणि प्रत्येकाला वाटतं की माझं आयुष्य खूप सुंदर असलं पाहिजे, माझ्या आयुष्यातल्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत आणि इतरांप्रमाणे मला सुद्धा जगता आलं पाहिजे. पण इथं सांगावंसं वाटतं, खरंच आयुष्य खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे. पण तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही वागताय त्याच्यावरती खूप गोष्टी डिपेंड असतात. म्हणजे जर आयुष्य चांगल्या पद्धतीनं घालवायचं असेल तर सगळ्यात आधी हे जे मला आयुष्य मिळालेलं आहे, तो सुंदर जग मी पाहते आहे, याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण असे किती जर तरी लोक असतात समाजामध्ये की ज्यांना हे सुंदर जग पाहता सुद्धा येत नाहीये आणि या सुंदर जगाचा अनुभव सुद्धा घेता येत नाहीये. मग हा सुंदर जग मी पाहतोय, हे जीवन छान एन्जॉय करतोय, मला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत, याच्याबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आणि खरंच आपलंच फक्त आयुष्य सुंदर झालं पाहिजे का? तर नाहीये. आयुष्य सुंदर झालं पाहिजे, पण आपण विचार काय करतो की माझं आणि माझ्या कुटुंबाचं आयुष्य सुंदर असलं पाहिजे. पण मला सांगा, फक्त एवढ्या पुरता मर्यादित आपण जर विचार केलो तर खरंच आपल्याला सुख मिळतं का? आज इतके संत होऊन गेलेले आहेत, इतक्या महान व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत, अजून सुद्धा आपण त्यांचं नाव आदराने घेतो आणि नाव घेतल्या घेतल्या आपली मान आदराने खाली झुकत असते. ती का झुकत असते? त्यांनी जर स्वतःपुरता विचार केला असता, फक्त स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवला असता, तर आजपर्यंत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, जनाबाई यांच्या समोर आपलं कधीच मान झुकली नसती. त्यांनी सतत इतरांचा विचार केला आणि इतरांचं सुंदर आयुष्य बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, म्हणून आपली मान झुकत असते. मग त्याच पद्धतीनं आपलंही आयुष्य सुंदर असलं पाहिजे आणि आपल्या बरोबर इतरांचं सुद्धा आयुष्य सुंदर असलं पाहिजे. आज तुम्ही बघा की सकाळी उठल्या उठल्या ज्यावेळेला आपण व्हॉट्सअप ओपन करतो त्यावेळेला एखादी कुठंतरी निगेटिव्ह एखादी गोष्ट घडते. न्यूजपेपर ओपन करतो त्यावेळेला पहिल्यांदा येते ती निगेटिव्ह कुठली तरी बातमी येते की अमुक अमुक या ठिकाणी अपघात झाला किंवा एकाने आत्महत्या केली. अशा निगेटिव्ह गोष्टी आपल्याला येतात. टीव्ही ऑन केल्यानंतर सुद्धा टीव्हीच्या खाली सुद्धा बातम्या जात असतात, त्यावेळेला पण निगेटिव्ह गोष्टी येत असतात. आणि मग ह्या ज्या वेळेला आपण निगेटिव्ह गोष्टी बघतो त्यावेळेला न कळतपणे मनामध्ये विचार येऊन जातो की लोक असे का वागतात, का बरं इतकं सुंदर आयुष्य आहे आणि आपण लगेच डिस्कस करतो की का आपलं आयुष्य मात्र करून घेतात आणि का आत्महत्येचा विचार येत असतो. आत्महत्येचा विचार एका क्षणात, एका दिवसात, 5 मिनिटात आलेला नसतो. त्याच्या आधी काहीतरी प्रोसिजर घडलेली असते आणि ती प्रोसिजर घडत असताना जेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही
आणि आपण दुर्लक्ष करतो आणि ज्यावेळेला ती घटना घडते त्यावेळेला मात्र ती खंत वाटत असते. कारण हा विचार मनामध्ये बऱ्याच दिवसापासून घोळत असतो. आणि म्हणूनच ही जी निगेटिव्हिटी आहे, ही निगेटिव्हिटी आपल्यालाच नाही तर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या कुणालाही येऊ नये याच्यासाठी स्वतःला बदल घडवता आलं पाहिजे. आणि म्हणून सांगावसं वाटतं, छोटंसं आयुष्य आहे ते हसत खेळत जगायचं असतं. छोटंसंच आयुष्य आहे ते हसत खेळत जगायचं असतं. मागचं दुःख विसरायचं असतं, मागचं दुःख विसरायचं असतं आणि पुढचं सुख पाहायचं असतं. हे जी निगेटिव्हिटी येते लोकांच्या मध्ये ती कशामुळे येते? ज्या वेळेला ही लोक मागचं दुःख कवटाळून बसतात आणि आत्ताचा सुखाचा क्षण किंवा पुढे येणारं जे सुख असतं त्याच्याकडे जेव्हा दुर्लक्ष केलं जातं त्यावेळेला आपल्याला असं वाटायला लागतं की खरंच जीवन हे नीरस आहे. म्हणून जे दुःख आहे ते पाठीमागं टाका आणि पुढे प्रवास करायला चला. मला सांगा की आयुष्यामध्ये जगत असताना आपण इतक्या गोष्टींचा, इतक्या वस्तूंचा संचय करत असतो. मग असाच संचय करत जर तुम्ही प्रवास करायला लागलात आणि त्या संचय केलेल्या वस्तू त्या पिशवीमध्ये टाकून ती पिशवी जर आपल्या सोबत घेऊन चालला, उदाहरणच द्यायचं असेल तर छानपैकी तुम्ही पिकनिकला गेलाय, टूरला गेलाय आणि रस्त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्हाला आवडतायत. सगळ्या वस्तू तुम्ही खरेदी करत थोड्या 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 करत चाललाय. दोन्ही हातामध्ये पिशव्या फुल्ल झालेत आणि तुम्ही चालायला लागलाय. तरी सुद्धा अजून काही खरेदी करण्याची इच्छा तयार झालेली आहे. ती पण तुम्ही घेत आहात आणि प्रवास करत असतात. थोड्या अंतरावरती गेल्यानंतर तुमच्या पिशवीत कितीही चांगल्या वस्तू असू देत, तुमच्या कितीही आवडत्या असेल, तर असं वाटायला लागतं हे इथंच सोडावं, इथंच ओझं टाकावं आणि हात रिकामे करून पुढे प्रवास करावा असा नकळतपणे आपल्याला विचार येतो की नाही येतो? नकळतपणे नक्कीच विचार येतो कारण ते ओझं आपल्याला असह्य होत असतं. मग मला सांगा की जीवन जगत असताना अशा कितीतरी गोष्टी घडत असतात, इतक्या कितीतरी घटना घडत असतात. ती पिशवी असते तसं आपलं मन असतं. त्या मनामध्ये सगळ्या गोष्टी आपण भरत 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 प्रवास करायला लागतो आणि मग असा कुठला तरी एक क्षण येतो, टप्पा येतो, त्यावेळेला वाटायला लागतं की बास आता, आता थांबलं पाहिजे, आता संपवलं पाहिजे. म्हणून जर ती पिशवी योग्य वेळेला रिकामी केली असती किंवा त्या पिशवीत भरताना जे आवश्यक आहे तेवढंच भरलं असतं तर ते ओझं जाणवलं नसतं. तसं जीवन जगताना सुद्धा असतं. व्यक्ती निगेटिव्ह का होत असते? कारण नको असणाऱ्या गोष्टी डोक्यामध्ये, मनामध्ये भरून ठेवलेल्या असतात. ते रित करता आलं पाहिजे, ते रिकामं करता आलं पाहिजे. मग आपल्याला आयुष्य खूप सुंदर जगता येतं. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा पहिला जो मंत्र आहे ते म्हणजे होला हो आणि नाहीला नाही म्हटलं पाहिजे. पण जीवन जगत असताना ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला आपण नाही म्हणतो आणि ज्या नको असणाऱ्या गोष्टी आहेत त्याला पटकन आपण हो म्हणत असतो. जसं की पिक्चरला चल, आपण आपल्या बिझी शेड्यूल मधून पिक्चरला 3 तास वेळ काढतो, छानपैकी पिक्चर बघतो. तिथं आपल्याला नाही म्हणता येतं. पण घरामध्ये एका छोट्या मुलाने, आपल्या मुलाने आपल्याला म्हटलं, की "पप्पा चला जरा बागेत जाऊन येऊया." त्यावेळेला आपण नकळतपणे म्हणून जातो, "आज नको, आज खूप ऑफिसचं काम आहे, मी दमलो आहे. उद्या कधीतरी जाऊया किंवा परत तुला घेऊन जातो." मग अशा वेळेला ज्या ठिकाणी हो म्हटलं पाहिजे होतं मुलाला, त्या ठिकाणी आपण नाही म्हणतो आणि मित्रांना पण नकळतपणे हो म्हणून जातो. म्हणून आयुष्यामध्ये जगत असताना चांगल्या गोष्टींसाठी हो म्हटलं पाहिजे आणि नको असणाऱ्या गोष्टींसाठी नको म्हटलं पाहिजे. पण काही व्यक्तींना सवय असते की सगळं काही हा 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 म्हणत जायचं. मग हे हा हा म्हणणं जातो, पण आपल्याविषयी इतरांचा ग्रह मात्र निर्माण दुसरा होत असतो. पुण्यामध्ये असंच एक अपार्टमेंट असतं. त्या अपार्टमेंटच्या समोर एक छोटीशी बाग केलेली असते, की जेणेकरून त्या सोसायटीतल्या लोकांना तिथं मस्त बसता येईल आणि वेळ घालवता येईल. रोज त्या बागेमध्ये एक आजी बसायची आणि त्या आजी सोबत 4 मैत्रिणी तिच्यासोबत गप्पा मारत बसायच्या. आणि रोज सकाळी उठल्यानंतर त्या 4घी जण बसायच्या, संध्याकाळी पण त्या 4घी जण बसायच्या. मग एक दिवस त्याच अपार्टमेंटमध्ये गणेश नावाचा एक व्यक्ती राहत असतो. मग तो गणेश काय करतो, रोज आपलं काम आवरून सकाळी 9 वाजता तो बाहेर पडत असतो. मग 9 वाजता तो बाहेर पडायला लागला की ती आजी म्हणायची, "काय काय गणेश, कसं चाललंय तुझं?" तर तो गणेश म्हणायचा, "छान चाललंय." "मग काय कापडाचं दुकान उघडायला चाललायस काय?" तर गणेश म्हणायचा, "हो, कपड्याचं दुकान उघडायला चाललोय." आणि संध्याकाळी जेव्हा गणेश परत यायचा, त्यावेळेला आजी विचारायची, "काय? कपड्याचं दुकान तुझं व्यवस्थित चाललंय ना?" तर तो हो म्हणायचा. दुसऱ्या दिवशी जेव्हा गणेश परत सकाळी उठून जायचा, त्यावेळेला ती आजी म्हणायची, "काय काय गणेश, भांडीचं दुकान कसं चाललेलं आहे?" गणेश म्हणायचा, "मस्त चाललंय, छान चाललेलं आहे."
तिसऱ्या दिवशी उठल्यानंतर गणेश परत कामावर चालला आणि पुन्हा ती आजी त्या गणेशला म्हणते, काय काय गणेश, औषधाचं मेडिकलचं दुकान कसं चाललेलं आहे, मस्त चाललंय ना, कस्टमर आहेत ना? तर गणेश म्हणतो, खूप छान चाललेलं आहे. आणि त्या दिवशी गणेश आपल्या 4 मित्रांसोबत बाहेर जात असतो. मग ते 4 मित्र त्या गणेशला विचारतात, अरे गणेश, मेडिकलचं दुकान कधी उघडलास तू? आम्हाला सांगितलंच नाहीस. हा व्यवसाय तू कधीपासून चालू केलास? हा बिझनेस कधीपासून चालू केलास? त्यावेळेला गणेश म्हणतो की नाही बाबा, मी काय मेडिकलचं दुकान वगैरे उघडलो नाही. ही आजी रोज सकाळी मला विचारते, आज कपड्याचं दुकान, उद्या भांड्याचं दुकान, आज मेडिकलचं दुकान. तिने विचारलं, कुठं तिला हो म्हणायचं आणि कुठे एक्सप्लेन करायचं, म्हणून मी हा म्हणतो आणि निघून जातो. गणेश आपल्या मित्रांच्या बरोबर हसत पुढे निघून जातो. त्याच वेळेला ती जी आजी त्या 4 मैत्रिणींसोबत बसलेली असते, ती आजी आपल्या 4 मैत्रिणींना म्हणते, मी म्हणत होते की नाही गणेशच्या डोक्यावरती परिणाम झाला. बघा, मी काल त्याला कपड्याचं विचारलं तर हा म्हटला, परवा भांड्याचं विचारलं तर हा म्हटला, आज मेडिकलचं विचारलं तर हा म्हटला. म्हणजे त्याच्या डोक्यावर परिणाम झाले हे गोष्ट सिद्ध झाली की नाही? असं म्हणून त्या पण 4घी जण हसायला लागतात. मग इथं काय चुकतं की आपण जेव्हा एखादी गोष्ट चुकत असते त्यावेळेला ती त्यावेळेला करेक्ट करणं खूप गरजेचं असतं. मग आपण सुद्धा आयुष्य जगत असताना कुठेतरी आपला स्वभाव चुकत असतो, कुठेतरी वागणं चुकत असतं, कुठेतरी बोलणं चुकत असतं, काही ना काहीतरी चुकत असतं. पण ज्या त्या वेळेला ती गोष्ट आपण करेक्ट करायला लागलो ना, तर आयुष्य खरंच खूप सुंदर होत जातं. पण आपण काय म्हणतो, जाऊ दे ना, कशाला पाहिजे, मग आपण ते करेक्शन करत नाही. मग हे करेक्शन नाही केलं तर मग आयुष्य कुठेतरी बिघडायला लागतं. म्हणून योग्य वेळेला, ज्या त्या वेळेला ते करेक्शन करत राहणं, ते सुधारत राहणं हे खूप गरजेचं आहे. पण ती सुधारणा करत असताना ते तारतम्य भाव आपल्यामध्ये असला पाहिजे. म्हणजेच काय, की कुठलीही गोष्ट घडत असताना आपल्याला सतत एकमेकांची गरज असते. एकमेकांशिवाय आपण कुठलीही गोष्ट करत नाही किंवा एकटी कुठलीही गोष्ट करत नाही. मग एकमेकांसोबत ह्या जेव्हा गोष्टी करत असतात त्यावेळेला त्या करत असताना ज्या त्या वेळेला आपण जेव्हा करेक्ट करायला लागतो ना, त्यावेळेला आयुष्य आपल्या बरोबर इतरांचं सुद्धा सुधारायला मदत होते आणि इतरांचं आयुष्य सुद्धा सुधारलं जातं. असं कधीच नाही होणार, असं कधीच नाही होणार आपण एकमेकांशिवाय जगणार. असं कधीच नाही होणार आपण एकमेकांशिवाय जगणार. कारण एका शब्दाचा अर्थ सांगायला दुसऱ्या शब्दाची मदत ही घ्यावीच लागते. एक या शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी ज्यावेळेला आपण 4 शब्द वापरतो त्यावेळेला त्या एका शब्दाचा अर्थ कळत असतो. तसंच आपल्याही आयुष्यामध्ये जगत असताना, आपलं आयुष्य सुंदर बनवत असताना आपल्याला 4 लोकांचं आयुष्य सुंदर बनत जातं. आणि म्हणूनच आयुष्यामध्ये ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी मिळालेल्या नाहीयेत त्याची खंत करत बसू नका. त्याच्यातून पर्याय शोधता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवता आलं पाहिजे. मग याच्या ठिकाणी जर उत्तरच द्यायचं असेल, उदाहरणच द्यायचं असेल, तर मला या ठिकाणी बेस्ट उदाहरण आहे ते अमिताभ बच्चन. ज्या वेळेला अमिताभ बच्चननी आपल्या करिअरची सुरुवात करत असताना पहिल्यांदा त्यांनी आकाशवाणी केंद्रावरती निवेदक म्हणून इंटरव्ह्यू दिला. पण ते इंटरव्ह्यू दिल्यानंतर काय झालं, तो इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्यांचा जो आवाज होता भारदस्त, तो आवाज त्याला सूट होत नव्हता. म्हणून आकाशवाणी केंद्राने त्यावेळेला त्यांना नकार दिलं. त्यावेळेला अमिताभ बच्चन रडत बसले का हो? बिलकुल नाहीये. त्यांनी बरोबर तो मार्ग सोडला आणि मग दुसऱ्या मार्गाचा वापर केला आणि त्यांनी ऍक्टिंग मध्ये प्रवेश केला. आणि आजकाल तुम्ही पाहताय की आता इतकं वय झालेलं असताना सुद्धा ते काम करताना आपल्याला दिसते. जरा टीव्ही ऑन केला तर अमिताभ बच्चन अर्ध्या तासामध्ये किती वेळा येऊन जातात बरं. सगळ्यात छान म्हणजे वयाच्या 80 कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा या अभिनेत्यांनी अजूनपर्यंत कोण बनेगा करोडपती ही सिरियल चालू ठेवली. बरं, लोकांना तो शिकवतो की कसं करोडपती बनवायचं. मग करोडपती झाल्यानंतर लगेच दुसरी ऍडव्हर्टाईज तिथे येते, कल्याण ज्वेलर्स. म्हणजे करोडपती झाल्यानंतर तुम्ही कल्याण ज्वेलर्स मध्ये ज्वेलरी खरेदी करा. मग ज्वेलरी खरेदी केल्यानंतर जर अडचण आली तर तीच कल्याण ज्वेलर्सची जी ज्वेलरी आहे ती मुथूट फायनान्स मध्ये इन्व्हेस्ट करा आणि स्वतःचं कर्ज नील करा. म्हणजे दुसरी ऍडव्हर्टाईज येते ती मुथूट फायनान्सची येते. आणि मग हे फायनान्सचं कर्ज तुम्ही जेव्हा ज्वेलरी इन्व्हेस्ट करून लोन घेता, गोल्ड लोन घेता, त्यावेळेला कुठंतरी डोकं गरम होतं. आणि मग लगेच पुढची ऍडव्हर्टाइजमेंट येते, पुढची जी ऍड येते ती म्हणजे नवरत्न तेलाची येते. नवरत्न तेल लावा आणि डोकं थंड ठेवा.
म्हणजे एकच अभिनेता आहे पण वेगवेगळे जे कॅरेक्टर तो स्वीकारतो. तसंच आपल्याही आयुष्यामध्ये असे प्रसंग येत असतात. आपण कधी करोडपती होतो, मग कधीतरी कल्याण ज्वेलर्स सारखं काहीतरी खरेदी करतो, मुथूट फायनान्स सारखं काहीतरी लोन घेऊन आपलं आयुष्य पुढे उदरनिर्वाह करत असतो. पण हे करत असताना कुठंतरी ताण तणाव दबाव आपल्या जगण्यावरती, आपल्या जीवनावरती, आपल्या डोक्यांवरती, आपल्या कुटुंबावरती नक्कीच येत असतो. आणि हा ताणतणाव करण्यासाठी, कमी करण्यासाठी, जसं नवरत्न तेल हे थंड थंड कूल आहे ना, तसं आपल्या आयुष्यामध्ये थंड थंड कूल अशी माणसं असली पाहिजेत. म्हणजे कितीही आपल्याला राग आला, कितीही टेन्शन आलं, तर ते थंड करणं, ते नॉर्मल करण्यासारखी जर माणसं आपल्या आयुष्यामध्ये असतील ना, मग जीवनामध्ये कितीही मोठ्या अडचणी येऊ देत, आपण कधीही तिथं थांबणार नाही. तिथून पुढे प्रवास करत असतो, तिथून पुढे आपण जात असतो. आणि त्याच्यासाठी आपला स्वभाव स्वभाव बदलत राहिला पाहिजे. आपण आपला स्वभाव कसा बदलतो, की समोरच्याचं वागणं बदललं की आपला स्वभाव बदलत असतो. समोरचा कसं वागायचं हे त्यांनी ठरवायचं असतं, पण आपण त्याच्याशी कसं वागायचं हे आपल्यावरती डिपेंड असतं. उदाहरण द्यायचं असेल तर ज्ञानेश्वरांच्या आयुष्यामध्ये कमी दुःख आली का? नाहीये. म्हणून त्यांनी त्या लोकांशी वाईट वागले का? बिलकुल नाहीये. त्यांनी जसं वागायचं त्या पद्धतीने ते वागलेच. पण आपण वागताना आपल्यामध्ये चांगला विचार करत आपण जगत गेलो ना, आयुष्य खूप सुखकर आणि सुंदर होत असतं. आता जगायचे असे माझे किती क्षण उरले, आता जगायचे असे माझे किती क्षण उरले, माझ्या धुळीचे शेवटी किती कण शिल्लक राहिले. म्हणजे आपलं आयुष्य हे मिळालेलं आहे. मग विचार करा, काही जणांचं आयुष्य हे फक्त 30 वर्षातच असतं. 30 वर्ष कंप्लीट झाली की निघून जातात, काही जण त्याच्या आधीही निघून जात असतात. पण काहीच व्यक्ती 100 गाठत असतात. कारण का? त्यांनी फक्त स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवत नाही, तर इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल घडवत असतात. तसंच आपण आपल्या स्वभावामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या आचारामध्ये, आपल्या उच्चारामध्ये जेव्हा बदल घडवतो ना, त्यावेळेला ही आयुष्याची जी दोरी आहे, ती दोरी लांबपर्यंत जाते. आणि जर ती दोरी लांबपर्यंत जायचं असेल ना, ज्या त्या वेळेला नको त्या गोष्टी सोडणं, हवं त्या गोष्टी करत गेलो तर खूप चांगलं होत जात असतं. पण नको त्या गोष्टींचा संचय केला तर त्याच दोरींना गाठी पडत जातात. गाठी पडल्या की मग आपण शेवटपर्यंत सहजासहजी एखादी मणी, एखादं फूल त्या गाठीतून जाऊ शकत नाही, तसा आपण सुद्धा त्या गाठीतून जाऊ शकत नाही. म्हणून गाठी घालण्यापेक्षा गाठी जितक्या लवकर आणि सहजपणे सोडवता येईल ना, तेवढं आयुष्य इझी, सुखकर आणि छान व्हायला लागतं. आणि म्हणूनच सतत आपल्या शतायुषी फॅमिलीवरती म्हटलं जातं, की जसं पेरता तसंच ते उगवतं. आणि जसं ते उगवतं तसंच तुम्हाला ते फळ देत असतं. मग सतत आपण आपलं जीवन जगत असताना रोज चांगले विचार तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये, चांगले क्षण तुमच्या आठवणीमध्ये पेरत गेलात ना, तर चांगले खरंच कर्म, चांगली फळं ही आपल्याला मिळतच राहणार आहेत. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, की माझा शेवट गोड व्हावा आणि कुटुंबाने मला सहकार्य करावं. आपल्याला वाटतं की मी माझ्या कुटुंबासाठी भरपूर काही केलेलं आहे. प्रत्येकाला वाटत असतं. मग प्रत्येकाची इच्छा असते की माझ्या शेवटच्या क्षणी या कुटुंबाने माझ्यासाठी केलं पाहिजे. माझी सोय केली पाहिजे. माझी व्यवस्था केली पाहिजे. माझी काळजी घेतली पाहिजे. पण असा का आपण विचार करत नाही? शेवटच्या क्षणापर्यंत मी कुणावरती अवलंबून राहणार नाही आणि शेवटच्या श्वासाच्या क्षणापर्यंत कुणावरतीही मी डिपेंड राहणार नाही आणि कुणाला माझं करावं लागणार नाही. या पद्धतीचा आपण का बरं विचार करत नाही? जर असा आपण विचार केला तर शेवटच्या श्वासापर्यंत आपण व्यवस्थित आयुष्य जगू शकतो. पण जर आपण असा विचार करायला लागलो, की शेवटी हे घरातल्यांनी माझा व्यवस्थित सांभाळ केला पाहिजे, मग कुठं ना कुठेतरी आपण अंथरुणावरती पडून राहतो. मग चांगलं आयुष्य जगण्यासाठी, या गाठी आयुष्यामध्ये न घालण्यासाठी आपल्याला रोज चांगल्या सवयी, चांगल्या संगती आपल्या सोबत असल्या पाहिजेत. आणि म्हणून तारतम्य भाव ठेवून कधी काय करायचं, कसं वागायचं, किती खायचं, काय खायचं नाहीये, कुणाशी कितपत बोलायचं, कुणाचे विचार मनामध्ये साठवायचे, कुणाच्या विचार, आठवणी मनातून काढून टाकायच्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकता आल्या ना, तर मग आयुष्य खूप सुंदर होत असतं. आणि म्हणून इथं पाण्याचं उदाहरण द्यावं लागतं. पाणी हे तुम्हाला माहितीये, की पाणी जेव्हा कडूळ असतं, तुम्ही एका भांड्यामध्ये पाणी भरून ठेवता, एका बादलीमध्ये पाणी भरून ठेवता.
बादलीमध्ये पाणी भरून ठेवल्यानंतर जर त्याच्यामध्ये गाळ असेल, घाण असेल, तर ते पाणी शांत झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या पाण्यातली जी धूळ असते, जी घाण असते, ती बरोबर बादलीच्या तळाशी जाऊन बसते आणि वर पाणी स्वच्छ असतं. तसंच आपल्या जीवनामध्ये एखादी निगेटिव्ह घडली, एखादा मोठा प्रसंग घडला, तर त्या क्षणी आपण शांत राहायचं असतं. कारण त्यावेळेला जी सिच्युएशन असते, जे विचार असतात, ते बरोबर खाली तळाला जाऊन राहतात आणि मन हे शांत आणि स्टेबल होतं. आणि ज्या वेळेला मन शांत आणि स्टेबल होतं ना, त्यावेळेला त्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे वाईट विचार येत नसतात. आणि म्हणूनच फक्त हे आपल्यापुरतं मर्यादित ठेवायचंय का? नाही, तर आपल्या बरोबर आपण इतरांना सुद्धा ते करून ठेवायचं आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, की लोक सांगून ऐकत नाहीत, तर तुम्हाला पाहून ते ऐकत असतात, ते बघत असतात. कारण बघा, की जी गोष्ट आपण कानाने ऐकतो, ती पटकन विसरून जातो. एखादं छान प्रवचन ऐकलं, ते पटकन आपण विसरून जातो. पण एखादी घटना, एखादं दृश्य तुम्ही जर डोळ्यांनी बघता, त्यावेळेला डोळे बंद केल्यानंतर सुद्धा ते दृश्य तुमच्या डोळ्यासमोर येत असतं, ती घटना तुमच्या डोळ्यासमोर येत असते. म्हणजे काय, की पाहिलेली गोष्ट जास्त लक्षात राहिली जाते आणि ऐकलेली गोष्ट पटकन विसरून जात असते. तसंच आपल्या आयुष्यामध्ये सतत चांगल्या गोष्टी पाहणं, चांगल्या गोष्टींचं निरीक्षण करत राहिलात, तर मग चांगलं आयुष्य आपल्याला निर्माण करता येतं. फक्त एवढंच नाही, तर तुमचं चांगलं बदललेलं आयुष्य इतर लोक पाहून ती बदलत असतात. आणि म्हणून लोक सांगून ऐकत नाहीत, तर पाहून ऐकत असतात. त्यामुळं आपण इतरांना बदलत असतो आणि मग आपण बदलण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून योग्य वेळेला योग्य तसं बदलणं आणि सगळ्यांना सामावून घेण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणून आजकाल तुम्ही पाहता, की 1 मे म्हटला की रिझल्टचा दिवस असतो. आणि रिझल्टच्या वेळेला आपण काय करतो, की आपल्या मुलांना जेव्हा मार्क पडतात, त्याला मार्क पडल्यानंतर त्याचं कंपॅरिझन करायला लागतो. त्याची खंत करायला लागतो आणि आपल्याला वाईट वाटायला लागतं. ज्या वेळेला तो विद्यार्थी, तो पाल्य, तो मुलगा तुमच्याकडे मार्कलिस्ट घेऊन येतो आणि तुमची रिएक्शन पाहिल्यानंतर त्याचा मूड हा बदलत असतो. तुम्ही जर चांगली प्रतिक्रिया दिला, तरी कमी मार्क पडून सुद्धा तो जो मुलगा किंवा मुलगी असते ती खुश असते, की माझ्या वडिलांनी ते माझ्या पालकांनी ते एक्सेप्ट केलं. पण ज्या विद्यार्थ्याला 89.99% मार्क पडलेले आहेत आणि तुम्ही त्याला जेव्हा म्हणता, की आणखीन थोडा अभ्यास केला असतास, तर बरोबर 90%च्या पुढे गेला असतात, 90% पडले असते तुला आणि 1 पॉइंटसाठी आपण त्याला बोलायला लागतो. मग त्या विद्यार्थ्याला वाटतं, की एवढे मार्क पडून सुद्धा माझे आई-वडील खुश नाहीयेत. त्यावेळेला लगेच त्याची रिएक्शन बदलत असते. आपल्याही आयुष्यामध्ये असेच प्रसंग घडत असतात. जेव्हा कमी कुठंतरी आपल्याला मिळतं ना, त्याला कमी मिळाल्यानंतर त्याची खंत करत बसला तर ते जड वाटायला लागतं. आणि म्हणून खंत न पाहता जे मिळालेलं आहे ना, त्याच्यावरती तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलं पाहिजे, की माझ्याकडे जेवढं आहे, तेवढं इतरांच्याकडे दिलेलं नाहीये. आणि ही परमेश्वराने आपल्याला संधी दिलेली आहे. त्या संधीचा योग्य तो वापर करणं, त्या संधीचा योग्य तो उपयोग करणं आणि आयुष्य पुढं छान सार्थकी लावणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि प्रत्येकाने त्या पद्धतीने करत गेलो, तर खरंच आयुष्य खूप सुंदर होणार आहे, खूप छान होणार आहे. आणि फक्त आपलंच आयुष्य सुंदर बनवायचं नाहीये, तर इतरांचं सुद्धा आयुष्य सुंदर बनवायचं आहे. मग तुम्ही म्हणाल, की आयुष्य सुंदर बनवायचं आहे, तर आज एक दिवस छानपैकी पार्लरला जाऊन येते, छान तयार होते, म्हणजे मी सुंदर दिसेन आणि मी सुंदर दिसले, की लोकांना वाटेल, की तिचं आयुष्य खूप चांगलं झालेलं आहे, खूप छान दिसते. एक दिवस सुंदर होऊन चालत नाही. रोजच सुंदर दिसलं पाहिजे, रोजच छान दिसलं पाहिजे. तसं रोजच डोक्यामध्ये, पोटामध्ये चांगले विचार गेले पाहिजेत. त्या पद्धतीनं रोज आपलं आचरण झालं पाहिजे आणि नको त्या कचरा आपल्याला टाकून देता आलं पाहिजे. त्यावेळेला आयुष्य खूप सुंदर होत जाणार आहे. आणि ही टेक्निक, ही कला जी आपल्याला शतैशी फॅमिलीमधून मिळत असते, ती जर तुम्ही रोज घेत गेलात, तर खरंच आयुष्य खूप सुंदर आणि खूप मस्त होतं. फक्त आपणच सुंदर बनवायचं नाहीये, तर इतरांना सुद्धा आपण सुंदर बनवायचं आहे. आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांना जितकं चांगलं देता येईल ना, तितकं देण्याचा प्रयत्न करा आणि इतरांचं आयुष्य सुंदर बनवा. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत अर्चिता मॅडमसाठी. छोटे बोध होता की बदल हा स्वीकारावाच लागेल आपल्याला. निसर्ग बदल स्वीकारतो, निसर्ग बदल स्वीकारतो. पानं किंवा फळं किंवा फुलं तशीच राहतात का? आंबा लई यायला लागलाय झाडाला, 4-4च काढते मी, जादा नाही काढणार, कारण एकदम पिकलं तर काय करायचं, असं असतं का?
नसतं. त्यामुळं बाकी सगळं निसर्ग जर बदल स्वीकारत असेल, तर आपल्याला पण करावं लागेल. मला माझ्यामध्ये मी कालच्या स्थितीपेक्षा आजची माझी स्थिती कशी बेटर राहील याच्यावर आपण काम करायला पाहिजे. ऑल्वेज पुढे जात राहायला पाहिजे आणि आपली मूल्य आपण वाढवायला लागणार आहेत. खूप लोकं स्वतःवर काम करायला लागलेत माहितीये का? खूप लोकं स्वतःच्या वेटवर काम करतायत, हेल्थवर काम करतायत, नुसताच वेट नाही. वेट बरोबर हेल्थवर पण काम करतायत. तर जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण वेट लॉस मॅरेथॉन